बनाना बन, रवा डोसा, फिल्टर कॉफी। तर हा आमचा ब्रेकफास्ट कर्नाटकमधील कोस्टल भागातील उडुपी या ठिकाणचा आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की उडुपी या सिटीमध्ये कोणते कोणते फेमस रेस्टॉरंट आहेत आणि कोणत्या प्रकारचं फूड आपल्याला खायला मिळणार आहे। इथलं ट्रॅडिशनल फूड, त्याचबरोबर नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन सगळ्या प्रकारचं फूड या सिटीमध्ये मिळतं। त्याचबरोबर 75 वर्षापूर्वीचं जुनं रेस्टॉरंट जे उडुपी या ठिकाणी आहे ते सुद्धा आपण बघणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून। आम्ही आलेलो आहे MTR या रेस्टॉरंटला, पण उडुपी येथील ब्रांचमध्ये। आणि तुम्ही जर अजून MTR बँगलोरचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक आय बटनला देते, नक्की बघा। 10 बँगलोरमध्ये तर 5 बाहेरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये आणि 1 उडुपी आणि 1 मैसूर अशा यांच्या ब्रांचेस आहेत। तर आम्ही विजिट केलं उडुपी ब्रांच। एकदम खूपच सॉफ्ट आहे, बघितलीस का? मस्त। रवा डोसा प्रॉपर दिसतोय, एकदम क्रिस्प आणि ही पूर्ण अशी जाळी तयार झाली टेक्स्चर। तर आपण आता ट्राय करूया। ऑलमोस्ट सेम आहे, कुरकुरीत आहे। इतकं काय झालंय, गर्दी असल्यामुळं ऑर्डर येऊपर्यंत थंड झाली, गरम नाही आहे। त्यानंतर आम्ही ऑर्डर केला होता बनाना बन, जो खूपच फेमस आहे उडुपीमध्ये। तर एका प्लेटमध्ये आम्हाला 2 बनाना बन भेटले होते। बनाना बन गरम तर होतेच, पण त्याचबरोबर आतून ही परफेक्ट फ्राय झालेलं होतं। आत अशी कच्ची कच्ची कणिक अजिबात वाटत नव्हती। परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट। टेस्ट तर खूपच छान होती, कारण एकतरी बनाना बन असतो स्वीट आणि त्याबरोबर दिली जाते तिखट चटणी, तर ते कॉम्बिनेशन एकदम खतरनाक लागतं। मला आणि थोडंसं तिखट आंबट असं जे टेक्स्चर येतं ना, चव येते ना, त्यामुळे मजा येते। कारण त्यामध्ये केळ असते आणि पीठ गव्हाचं वापरतात का मैदा वापरतात मला माहिती नाही, चेक करून सांगा। ही आली आमची कॉफी। तर हे आहे उडुपीमधील 75 वर्षापूर्वीचं म्हणजे सगळ्यात जुनं रेस्टॉरंट मित्र समाज। तर इथे आपल्याला खूप छान ट्रॅडिशनल फूड व्हरायटी मिळतील आणि हे रेस्टॉरंट आहे हे मेन उडुपीच्या कृष्ण टेम्पलच्या जवळच आहे, त्यामुळे तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की विजिट करू शकता। ऑर्डर केलेली आहे पुरी आणि डोसा। खूपच कंजेस्टेड जागा आहे, फेमस आहे। डोसा खाऊन सांगता आता, डोसा ट्राय करू। हे सेमच दिले आहे। हे डोसा चांगला आहे, क्रंची आहे। डोसा चांगला, पुरी MTRची चांगली होती रे, पुरी MTRची चांगली होती। डोसा इथला फेमस चांगला आहे। हे तुम्ही पूर्णपणे बघू शकता की बटाट्याची भाजी आपल्या इकडे कशी असते तशी आहे, खूपच छान टेस्ट आहे। सांबारची टेस्ट मला आवडलेली नाही अजिबात। हे माझ्याबरोबर पुरीबरोबर आलेलं तर वेगळंच आहे। हे पण पातळ आहे खूप, हे खूप पातळ। हां, MTRचं काल खूपच छान होतं। भाजीची टेस्ट सांगतो तुम्हाला। चांगलं। आम्ही ऑर्डर केलेलं आहे बन,
बनाना बन आणि यामध्ये हे दोन आलेले आहेत. तर त्यामध्ये तो एकदम गरम गरम आहे. गरम गरम खूप छान लागतं असं बोलले. प्रदीप ट्राय करेल. कम्पेअर कालचा बन आणि आजचा बन. दोन्ही पण फेमस आहेत. आणि इथला फेमस बनाना बन. इथला फेमस आहे पण त्यांचा पण तेवढ्याच क्वालिटी होता. सेम यांचा पण आहे तसाच. हा बन बाहेरून तेवढा रोस्ट झाला आहे ना, तसंच आतून पण प्रॉपर बेक झाला आहे. हे लेअर्स दिसत असतील आणि हे असं कणिक, फक्त कणिक राहिली आत, असं कच्चं राहिल्यासारखं नाही वाटत. हे प्रॉपर बेक झालेलं आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की सांबार जी कोकोनट चटणी दिली आहे ती थोडी पातळ आहे, एकदम थिन कन्सिस्टन्सी आहे. बाकीचं सगळं मस्त आहे, मस्त. एकदा तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही जेव्हा पण उडपीच्या कृष्ण मंदिराला भेट द्याल तेव्हा मित्र समाजाला नक्की या. सर्विस एकदम फास्ट आहे आणि ऑलमोस्ट महिला वर्कर्स दिसतील इथे कॅप घातलेला. ऑर्डर घेण्यापासून सगळ्या गोष्टी फक्त महिला वर्कर्स दिसतात. तर आता आम्ही आलेलो आहे गोकुळ कृष्ण या रेस्टॉरंटला आणि इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळेल. पण याचे सेक्शन वेगळे वेगळे आहेत, त्यामुळे व्हेज लोकांसाठी खूपच कम्फर्टेबल प्लेस आहे. लंच आणि डिनरसाठी हे प्लेस परफेक्ट आहे. हे रेस्टॉरंट उडपी बस स्टॉपच्या अगदीच जवळ आहे आणि खूप फेमस आहे, त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी राहते. वेटिंग करण्याची पण गरज पडू शकते. इथे साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन दोन्ही क्युझिन तुम्हाला मिळतील. आम्ही ऑर्डर केलं होतं नॉर्थ इंडियन, तर त्यामध्ये सॅलड आणि लोणचं तर दिलंच होतं. त्याचबरोबर आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर मक्खनवाला आणि नान. तर आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर मक्खनवाला आणि ते मला माझ्या एक्सपेक्टेशनसारखं खूपच चांगलं असं आहे आणि त्याची टेस्ट पण खूप चांगली आहे. आणि त्याच्याबरोबर ती नान पण ऑर्डर केली, बटर नान, आणि त्याची टेस्ट पण म्हणजे खाताना चांगलं वाटत आहे. म्हणजे काही ठिकाणी खूप तोडावं लागतं मैद्यासारखं, म्हणजे पूर्ण असं स्ट्रेच करावं लागतं, तसं नाही आहे. आणि इथं केलेली आहे ऑर्डर मशरूम बिर्याणी, त्याच्याबरोबर दिला आहे रायता आणि पापड. सगळ्यात जास्त गुगल रिव्ह्यू असलेलं उडपीमधलं रेस्टॉरंट वुडलँड रेस्टॉरंट. हे खूप जुनं पण आहे आणि फेमसही आहे. त्याचबरोबर इथे खूप जास्त गर्दी राहते. असं सिरियल नंबर दिलेला आहे आणि आम्ही 2 लोक आहे हे नोटवर लिहिलेलं आहे आणि खूप जास्त वेटिंग आहे. ॲक्च्युली हम फर्स्ट टाइम आहे गूगल पे रिव्ह्यू. हो ऐसा है क्या? तर आम्ही ऑर्डर केलेले आहे दहीपुरी आणि ब्रेड मसाला. ब्रेड मसाला इथला फेमस आहे आणि दहीपुरी प्रदीपला पाहिजे. मला बघितल्यानंतर क्रेविंग झालं खायचं आहे, कारण आज बड्डे आहे. तर आम्ही अजिबात अवॉइड करू शकत नाही की ह्याला काय पाहिजे आणि काय नको. सगळ्यात मेन गोष्ट की इतकं डिटेलिंगमध्ये सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. किती पीस येणार, नंतर प्रिपरेशनसाठी किती टाईम लागणार किंवा किती एक्स्ट्रा चार्जेस. जर ग्रेव्ही पाहिजे असेल मंचुरियनमध्ये तर किती एक्स्ट्रा चार्जेस लागतात. सगळं डिटेलिंगमध्ये मेनू कार्ड आहे. ब्रेड मसाला ऑर्डर केला आणि ह्यामध्ये हा ब्रेड ॲक्च्युली ग्रेव्हीमध्ये त्यांनी फक्त टॉस केलेला आहे, त्यामुळे मला तर सॉफ्ट दिसतो, क्रंची तर नाही आहे ब्रेड. आणि वरून त्यांनी कांदा, टोमॅटो आणि तळलेले काजू आणि पेपर पण दिसतोय थोडा थोडा टाकलेला. आता टेस्ट बघूया. टेस्ट
टेस्ट एकदम छान आहे. जशी आपण पनीरची वगैरे भाजी खातो ना त्या टाईपच ग्रेव्ही आहे ही. त्या ग्रेव्हीमध्ये ते पूर्ण टॉस केलेलं आहे. पण कांदा टोमॅटो आणि ते काजू घातल्यामुळं आणि ते वरून त्याच्यावर ब्लॅक पेपर आणि सॉल्ट घातलं ना त्यांनी कॉम्प्लिमेंट करतात त्या गोष्टी. त्यामुळे हे खाताना मजा यायला लागली. आणि ही इथली फेमस डिश आहे. छान, मला तर आवडते. आम्ही दहीपुरी ऑर्डर केली आहे आणि दही पूर्ण काठोकाठ पुरीच्या भरलेलं आहे. आणि बघू शकता त्यांनी चिंचेची गोड आंबट अशी चटणी टाकलेली आहे. सगळं आपल्या इकडे जशी मिळते तशीच दहीपुरी आहे, पण पूर्ण दह्याने भरलेली पुरी आहे. आणि आम्ही ऑर्डर करून पण बराच वेळ झाला, पण अशी पूर्ण गळलेली नाही आहे. तशीच अजून जरा स्ट्रॉंग वाटते, कडक वाटते पुरी. तर आता आपण खाऊया. सेम जशी महाराष्ट्रात कुठेही गेला तर चाट जसं मिळतो त्याचप्रमाणे ही दहीपुरी आहे. त्या दहीपुरीनं मन जिंकलं आहे आज. फक्त पूर्ण दही भरल्यामुळं पाणीपुरीत जेव्हा तोंडात घालतात तेव्हा दही बाहेर पडतं आहे. ते एक गोष्ट त्यांनी थोडी हे करायला पाहिजे. जसं पाणीपुरी कसं थोडंसं पूर्ण काठोकाठ कधीच पुरी भरलेली नसते तसं करायला पाहिजे. एवढंच एक चेंज पाहिजे, नाहीतरी मस्त आहे. फक्त दही खाताना पण खूप मजा येते. बेबीकॉर्न मंचुरियन ऑर्डर केली आहे आणि ड्राय बेबीकॉर्न मंचुरियन आहे, नॉट ग्रेव्ही. दिसताना तर बेबीकॉर्न परफेक्ट दिसत आहेत, कट करून व्यवस्थित. टेस्ट एकदम बॅलन्स्ड आहे. म्हणजे एकदम हलकीशी स्वीट लागते, हलकीशी आंबट लागते आणि तिखट पण. आणि गार्लिकचा छान तडका बसला त्यामुळे मजा येते. थोडा कॅप्सिकम घातला, मस्त. गोबी मंचुरियनपेक्षा नक्की रिकमेंड करेन की बेबीकॉर्न मंचुरियन ट्राय करा, मस्त आहे. आता ऑर्डर केलेले आहे दाल खिचडी आणि लाईम सोडा फॉर प्रदीप. दाल खिचडी कशी आहे? छान आहे ना? आणि सोडा पिलास? लाईम सोडा कसा आहे? चांगला आहे, छान आहे. म्हणजे असं लिंबू कच्चा किंवा असं हे टाकलेलं नाही, जास्त हे करतात ना कडवट सारखे पिळलेला, एक्स्ट्रा पिळलेला नाही आहे, बरोबर फक्त लाईम ज्यूस असं वाटतं. नाहीतर काही वेळी असं कडवट देतात बनवून. हां, एक्स्ट्रा पिळतात त्यामुळे ते वरचं जे आवरण असते त्याचा पण रस त्यात उतरतो. जुन्या पद्धतीचं घर आहे. केवढं जुनं आहे ना, लाकडी पूर्ण. त्याच्या बाहेरच्या भिंतीवर पण लाकूड मारले. हे पण जुन्या खांबांचं असं. सगळीच घरं इकडं अशीच आहेत आसपास. ते मागं पण होतात आता. हे पण बघ की मेंटेन ठेवले. आणि तो लेफ्टला गेला तर मला लिटरली समजत नाही आपण उडपीत आहे का महाराष्ट्रात आहे. जाताना सगळीकडे मराठीच बोलताना दिसत आहे आणि मला याचं रिझन नाही कळालं सिरियसली खरं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर प्रदीप, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू. पचका फर्स्ट पचका. ओके, I'll give you. May God bless you. चांगला कसं आहे? मस्त आहे. एन्जॉय. ड्रॉबॅक छान आहे.
एन्जॉय आहे न्यू शांती सागरा या रेस्टॉरंटमध्ये. ऑर्डर केलेला आहे कुलचा आणि पनीर. पनीरची कुठली भाजी ऑर्डर केली आपण? काजू पनीर. हां, काजू मसाला पनीर अशी ऑर्डर केलेली आहे आणि जिरा राईस. तर आपण आता टेस्ट करूया. भाजीची टेस्ट एकदम ओके आहे आणि कुलचा मात्र चांगला आहे आणि त्याचबरोबर जिरा राईस पण चांगला आहे. आणि असं स्पेशल असं काही नाही आहे. सगळं फूड इथे आला की तुम्ही ऑर्डर करून काही खाऊ शकता. सगळं म्हणजे हॉटेलच इथले फेमस आहेत फूडसाठी. स्पेशल अशी काही डिश नाही आहे, नॉर्मल सगळं मिळतं. तर ट्राय करायला हरकत नाही आहे कारण क्वालिटी आहे आणि सर्विस पण चांगली आहे आणि हायजीन वगैरे पण पाळलं जातं. ह्याचे रिॲक्शन बघा. तर आता आम्ही आलेलो आहे हॉटेल स्वादिष्ट मल्टीक्युझिनला. इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल, पण नॉनव्हेज इथलं जास्त फेमस आहे. त्यामुळे मी रिकमेंड करेन की इथे नॉनव्हेज खाण्यासाठी स्पेशली तुम्ही या. आणि इथला ॲम्बियन्स तर खूपच छान आहे, खूपच छान. तर चला आता बघूया आता आपण काय ऑर्डर करतो आहे आणि टेस्ट पण इथली कशी आहे, ॲम्बियन्ससारखीच आहे की नाही. तर आम्ही ऑर्डर केला होता इथला फेमस चिकन टिक्का आणि चिकन शोरमा, त्याचबरोबर मिंट ज्यूस. पुढे हे ओपन आहे असलं नाही पाहिजे. टेस्ट जबरदस्त आहे. शोरमा मस्त आहे. व्हरायटी नो व्हरायटी नाही बट शोरमा. बर्फ आहे, स्ट्रॉ टाकून खावा. खावा बर्फच खावा ना. ह्यांनी बर्फ खावा. थोडा आईस जास्त आहे. टेस्ट मस्त आहे यार, सिरियसली. मी ऑर्डर केलं चिकन टिक्का जो इथला खूपच फेमस आहे. आता आपण ट्राय करूया. चांगला आहे, एकदम ज्युसी फील होत आहे. मॅरिनेशन परफेक्ट आहे, त्यामुळं असं ड्राय अजिबात वाटत नाही. परफेक्ट आहे. म्हणून इथला चिकनचे सारे डिशेस फेमस आहेत. जर तुम्ही चिकन खात असाल, नॉनव्हेज खात असाल तर नक्की. डिनर सॉर्टेड.